नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या समोर आलेला आहे। यामध्ये बघितलं तर आता वारसा हक्कानेच घेता येणार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ। म्हणजेच जर तुमच्या वडिलांची जमीन असेल आणि तुम्ही ती जमीन तुमच्या नावावर करून घेतली असेल तरच तुम्हाला ती योजनेअंतर्गत लाभ मिळेल। पण जर तुम्ही जमीन खरेदी केलेली असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। कुटुंबातील एकाच या ठिकाणी व्यक्तीला जे आहेत लाभ दिला जाणार आहे। नवीन शेत घेणाऱ्यांसाठी योजना बंद असणार आहे। म्हणजे जर तुम्ही नवीन शेत खरेदी केली आणि त्यानंतर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला तर मात्र तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर होणार नाही। तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। आता या योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा म्हणजेच वारसा हक्कानेच घेता येणार लाभ। इतर तुम्ही जर जमीन खरेदी केलेली असेल तर तुम्हाला आता लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा हेच नियम असणार आहे, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे। आणि ज्या नियम आणि अटी जे केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये लावलेले आहेत त्याच नियम आणि अटी जे आहेत राज्य सरकारने सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये लावलेले आहेत। म्हणजे ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो अशा सर्वच लाभार्थ्यांना जे आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जात आहे। पण अनेकांचा प्रश्न आहे की आम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही, मग त्यासाठी काय करावे लागेल असे अनेक प्रश्न आहेत। तर लक्षात ठेवा, तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही। ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची यादी अपडेट केली जाईल त्यामध्ये तुमचा जे डाटा आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेवरचा तो डाटा तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये दिसेल आणि त्यानुसार तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता मिळेल। तर अशा प्रकारे बघितलं तर आता वारसा हक्कानेच लाभ घेता येणार पीएम किसान सन्मान निधी योजनेचा। जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।